नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। गेल्या काही महिन्यापासून चर्चेत असलेले डॉक्टर प्रमोद घुगे याला पोलिसांनी उत्तराखंड येथील हरिद्वार येथील आश्रमातून केली आहे अटक। लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलचे डॉक्टर घुगे हे मारहाण व खुनाच्या आरोपामुळे गेल्या काही महिन्यापासून चर्चेत आहेत। ते पोलिसांना हाती लागत नसल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे टाकले होते, परंतु लातूरच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत डॉक्टर प्रमोद घुगे याला उत्तराखंडच्या हरिद्वार येथून एका आश्रमातून अटक केली आहे। याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की अवघ्या 4 महिन्यापूर्वीच खुनाचा प्रयत्न, अट्रॉसिटीचा गंभीर गुन्हा झाला होता। त्यात अटकपूर्व जामीन मिळालेल्या डॉक्टर प्रमोद घुगे यांनी पुन्हा थेट स्वतःच्या रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाचा मारहाण करून खून केला। त्यानंतर तो फरार होता। त्याला पोलिसांनी उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथील एका आश्रमातून शोधून सोमवारी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। विशेष म्हणजे त्याच्या अटकपूर्व जामिनावर लातूर येथील न्यायालयात दुपारी 3 वाजता सुनावणी होणार होती, परंतु 1:30 वाजता डॉक्टर घुगे यांच्या वकिलांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज काढून घेतला आहे। डॉक्टर प्रमोद घुगे यांनी नुकतेच येथील रेणापूर नाक्यावरील बसस्थानकाजवळ किडनी उपचाराचे रुग्णालय आयकॉन हे त्यांचे हॉस्पिटल आहे ते सुरू केले होते। त्यांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री, राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित होते। त्याने मागील 4 महिन्यापूर्वी रुग्णालयाचे रंगरुटीचे काम करणाऱ्या एका कोटंबे नामक गुत्तेदाराचे अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केली होती। त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता। त्यावेळी घुगे याच्यावर अट्रॉसिटीसह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, परंतु त्यावेळी डॉक्टर घुगे याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता। त्यावेळी न्यायालयाची घुगे यांच्या वतीने खोटी माहिती सांगून त्याची उपयोगिता सांगण्याचा प्रयत्न केला होता। या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याला 4 महिन्याचा कालावधी लोटत नाही तोपर्यंत डॉक्टर घुगे यांनी स्वतःच्या रुग्णालयातील सुरक्षा रक्षक बाळू भारत डोंगरे वय वर्ष 35 याला बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला होता। ही घटना गुरुवार दिनांक 12 रोजी घडली होती। या प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। डॉक्टर घुगे हा फरार झाला होता। त्याला वाचविण्याचे अनेकांचे प्रयत्न होते, परंतु तो गुन्हेगार ठरत असल्याने सर्वांनीच त्याच्या पाठीवरील हात काढून घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे डॉक्टर घुगे हा लातूर येथील फरार झाला। पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 3 पथके तयार केली। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने त्याचा समांतर तपास सुरू होता। पोलिसांना तपास लागल्यावर डॉक्टर घुगे हा उत्तराखंड राज्यातील हरिद्वारमधील एका आश्रमात असल्याचे समजले। पोलिसांनी त्याच्या तिथून मुसक्या आवळल्या आहेत। मयत बाळू डोंगरे याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रमोद घुगे याच्यासह अनिकेत मुंडे या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होता। पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली होती। ती विविध मार्गावर पाठविण्यात आली होती। सदर पथकाला लागलेल्या सुगाव्यानुसार आरोपी डॉक्टर घुगे हा उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथील एका आश्रमात आश्रयाला असल्याचे समजले। पोलिसांनी सोमवार दिनांक 23 सकाळीच त्याच्या आश्रमात जाऊन डॉक्टर घुगे याला ताब्यात घेतले आहे। त्याला लातूरला आणण्यात येणार आहे। सदरचे पथक आरोपी डॉक्टर घुगे यांना सोबत घेऊन लातूरमध्ये येताच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।